महाराष्ट्र माझा, हृदयात महाराष्ट्र, नजरेत कोकण 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 आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेट्ससाठी लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल। लोरे येथील श्रीदेव रुजेश्वर उद्यानाचा उद्घाटन समारंभ 27 जानेवारीला होणार। मनोज रावराणे यांची माहिती। सह्याद्रीच्या पायथ्याशी बसलेले आणि निसर्ग सौंदर्याने नटलेल्या श्रीदेव गांगोचाळ्याच्या छत्रछायेतील कणकवली तालुक्यातील लोरे गावचे जागृत देवस्थान श्रीदेव रुजेश्वर ठिकाणी उद्यान उद्घाटन समारंभ सोमवार दिनांक 27 जानेवारी रोजी होणार आहेत। लोकनेते सन्माननीय खासदार नारायण राणे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उद्यान उद्घाटन सोहळा होणार आहे। या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून अनिल पाटील जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग, जगदीश कातकर प्रांताधिकारी कणकवली, दीक्षांत देशपांडे कणकवली तहसीलदार, अरुण चव्हाण गटविकास अधिकारी पंचायत समिती कणकवली, प्रभाकर सावंत भाजपा जिल्हाध्यक्ष, श्री मनीष दळवी जिल्हा बँक अध्यक्ष, तुळशीदास रावराणे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, दिलीप रावराणे जिल्हा बँक संचालक, मनोज रावराणे माजी पंचायत समिती सभापती, संतोष कानडे कलाकार मानधन समिती अध्यक्ष आदी उपस्थित राहणार आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीचं पहिलं सुसज्ज उद्यान श्रीदेव रुजेश्वर उद्यान लोरे अर्थातच लोरे गावच्या विकासात भर टाकणारा हा नवा प्रकल्प कणकवली पंचायत समितीचे माजी सभापती मनोज रावराणे यांच्या संकल्पनेतून आणि लोरे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून व लोकसहभागातून जिल्ह्याच्या पर्यटनात भर घालणारे ठरले आहे। अध्यात्म आणि पर्यटनाचा संगम असलेले रुजेश्वर उद्यान पर्यटकांना साथ घालत आहेत। 27 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता श्री सत्यनारायणची महापूजा, दुपारी 12 वाजता आरती व महाप्रसाद, सायंकाळी 6 वाजता श्रीदेव रुजेश्वर उद्यान उद्घाटन सोहळा, सायंकाळी 7 वाजता ई कचरा व्हॅन शुभारंभ, रात्री 8 वाजता बेधुंद मराठी हिंदी गाण्याचा बहारदार कार्यक्रम संपन्न होणार आहे। तरी सिंधुदुर्गवासियांनी या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामपंचायत लोरे नंबर 1 आणि मनोज रावराणे मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे। कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेट्ससाठी लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल।